केलेला आहे। त्याने माझ्या वैद्यकीय शिक्षण विभागातून त्यांच्या हॉस्पिटलला अंबरनाथला मदत करायची आणि त्यापुढे त्याने आमच्या तिन्ही नगरपालिकेला 100 कोटी रुपये द्यायचं असं आमचं दोघांचं ठरलेलं आहे। आणि मला वाटतं या सगळ्या निधीमधून एक चांगलं काम आपण या तिन्ही नगरपालिकेचं मध्ये उभं करू, कागल, गडिंग्लज आणि मुरगुड, आणि चांगला विकास करण्यामध्ये आपल्याला निश्चितपणे यश येईल। अजून एक अपूर्ण काम राहिलेलं आहे। आपण सुंदर कैलासवासी बाबासाहेब कुपेकरांच्या आणि माझ्या सहकार्यानं गडिंग्लजमध्ये आपण चांगलं न्यायालय स्थापन केलं, चांगले न्यायालयाची इमारत उभी राहिली। परंतु तहसीलदार आणि प्रांत यांचं प्रशासकीय इमारत उभी राहू शकली नाही, कारण नगरपालिकेच्या हद्दीच्या जागेचा प्रश्न होता। त्यानंतर त्या प्रांत ऑफिस ती जागा सोडायला तयार नव्हतं। आम्ही त्याला सांगत होतो की ही जागा सोडा, आम्ही प्रशासकीय इमारत अशी उभी करून देतो की गडिंग्लजचा प्रांत हा मुख्यमंत्रीच्या कार्यालयात बसावा, असं कार्यालय त्याला उभं करून देण्याचं वचन आम्ही दिलं। आणि मग प्रांत जर मुख्यमंत्री असतील तर तहसीलदार उपमुख्यमंत्री आले। अशी एक चांगली इमारत राजू ताळे आले, भारतीय जनता पक्षाचे नेते। तर मला वाटतंय अजित जामदार आणि राजू ताळे आपण निश्चितपणे येणाऱ्या काही काळामध्ये राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना सांगून ही चांगली एक प्रशासकीय इमारत आपण पूर्ण करून दाखवू असा विश्वास मी या कार्यक्रमाच्या प्रसंगी देतो। आता आपल्या उपजिल्हा रुग्णालयामध्ये